धन्यवाद. थँक्यू सो मच सोमनाथ खाडे सर, ज्यांचा आवाज आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकत आहोत. संवाद पुनश्च एकदा आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचकडे. सिंधू प्रीमियर लीग 2025 उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शेवटचा सामना आजच्या दिवसामधला. एका बाजूला साई स्टार अल्ल्याणी, अपराजित संघ, ज्याने आजच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकलेत, आणि त्यांच्या समोर आहे लेनार्ड संघ. सकाळच्या सत्रामध्ये एक सामना गमावलाय लेनार्ड संघाने. या मॅचमध्ये चांगली कामगिरी करून कमबॅक करावा लागेल. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी आहे. सज्ज. पहिला बॉल. पहिलाच बॉल. फुल टॉस. बीट झालेत विकेट किपर. बीट झालेत. शॉर्ट थर्डमॅन शॉट फायलिंगच्या गॅप मधून बॉल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. मार्कवर गोलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळतो, आणि योगेश आणि संदीप अशी सलामीची जोडी. यावेळी चांगला बॉल आहे. लाईन अतिशय चांगल्या टप्प्यावर इथे मेंटेन करत असताना डॉट बॉल आला. गोलंदाज महेश सध्या गोलंदाजी करतोय. साई स्टार अल्ल्याणी संघाने मागच्या 2 मॅचमध्ये कमालीची कामगिरी केली. एका मॅचमध्ये नितीन निमसेचं अर्धशतक, एका मॅचमध्ये भाई वाळिंबेचं अर्धशतक. या दोघांनी फलंदाजीमध्ये बहरदार कामगिरी दाखवली आहे. बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, आणि इथे विकेटचं पतन. पॉइंटला पकडला जाईल. पहिला धक्का लागतो तो लेनार्ड संघाला. फलंदाज योगेश बॅक टू द डग आउट. लोवर फुल टॉस. इनफिल्डला क्लिअर केलं. समोर मिडॉनला गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होते बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चौकार. संतोषच्या बॅटमधनं हा चौकार आला. पहिलाच बॉल फेस करत असताना. लोवर फुल टॉस ऑन साइडला. बिग हिट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. संतोषच्या बॅटमधनं तडाखा. षटकार. चौदा धावा स्कोर बोर्डवर. क्रमांक 1चं षटक सध्या सुरू मैदानाच्या आतमध्ये. साई स्टार अल्ल्याणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये लेनार्ड अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका. समोर खेळले. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन अनदर ह्यूज हिट. सलगचा दुसरा प्रहार. षटकार. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय, आणि बहरदार बॅटिंग संतोषची पाहायला मिळाली. 16 रन्सवर तो खेळतोय. 3 बॉलचा सामना त्याने केलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 20 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात लेनार्ड संघाच्या. नवीन गोलंदाज नितीन पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं घेतलीत.
टीम साई स्टार अल्याणी या गोष्टीकडे लक्ष आपण केंद्रित करा. ओव्हर रेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय नितीन निमसे येतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड. ही धावसंख्या सध्या स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात आहे या मॅच मध्ये आपल्याला लेनार्ड संघाची पाहायला मिळते. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. ऑन साइडला फटका प्रॉपर टायमिंग आहे. सरळ आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा फटका. षटकार कल्याणी संघाविरुद्ध आक्रमक सुरुवात केली आहे. वन्स अगेन युजिट अनादर बिग ब्लास्ट. सलगचा दुसरा तडाखा महेशच्या संदीपच्या बॅटमधनं आलाय. बॅक टू बॅक दुसरा मोठा प्रहार. षटकार चला 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लेनार्ड संघ या मॅच मध्ये अगदी ईर्षेनं आलाय, जोशानं उतरलाय. जबरदस्त बॅटिंग सध्या संदीप आणि संतोषची जोडी मैदानात करत असताना सलगचे 2 आलेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील सलगचे 2 होते, म्हणजे एकंदरीत मागच्या 4 बॉलवर 4 षटकार आलेत. दूरवरनं फिरवलाय. कव्हरला खेळायचं होतं सांगतात तसं ड्रिल करून दाखवतात. बीट झाले त्यावेळी टप्पा थोडासा खाली देखील राहिला. बॉलचा टप्पा थोडासा पुढे होता, तिथनं टर्न केला तर आतमध्ये आला. राऊंड विकेटने हा अब्रेक होता. ही कला गोलंदाजाची. ऑन साइडला चांगला फटका डीपमध्ये समीर आहे, त्याला बीट केलंय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पॅकअप आलंय. दरम्यानच्या कादूमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पुऱ्या केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 34 आकड्यावर. चांगली लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये. साई स्टार अल्याणी संघाच्या गोलंदाजांवर सध्या प्रहार केले जात आहेत. बॅटची कडा आहे, भरपूर मोठा गॅप आहे. शॉर्ट दरम्यानचा खेळाडू पाठला करतोय बॉलचा. चांगलं बॅकअप आलं तोपर्यंत एक सिंगल इथे मिळत असताना धावसंख्या 35 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एक चांगली टोटल आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा येणं आवश्यक असतं आणि एकंदरीत आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते लेनार्ड संघाच्या माध्यमातून. हा लोवर फुल टॉस आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. डीपमध्ये समीर आहेत. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही होणार. एकच धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 36 रन्स ऑन बोर्ड. 18.00 ची सरासरी प्रति षटकामागे आपण पाहता. 11 मिनिटं झाली आहेत. टीम साई स्टार अल्याणी तुम्हाला 2 ओव्हरसाठी 1 मिनिट तुम्ही लेट आहात, त्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. धावसंख्या 36 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 20. सेकंड ओव्हरमध्ये नितीन निमसेच्या रन्स आल्या 16. हर्षलला षटक क्रमांक 3 घेऊन क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा त्याला विखुरलेला पाहायला मिळतील, कारण 2 ओव्हरचा पॉवर प्ले होता. 2 ओव्हरचा पॉवर प्ले संपलाय, परंतु पॉवर प्ले मध्ये खऱ्या अर्थानं संतोष आणि संदीप या जोडीनं आक्रमक बॅटिंग केली आहे. मैदानाच्या चहू बाजूनं चौफेर फटकेबाजी केली आणि एक स्वप्न व सुरुवात करून दिली आहे ती लेनार्ड संघाला. समोर फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक नितीनच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावलाय. पहिल्या बॉलवर हर्षल वाईंबेने यश प्राप्त केलंय. फलंदाज संतोष बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागतोय लेनार्ड संघाला.
16 धावा केल्या. 4 बॉलचा सामना त्याने केला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन आला. धावसंख्या 35 वर 2 विकेट गमावलेत आतापर्यंत. ते लेनार्ड 11 36 धावा झाल्या, माफ करा, 36 वर 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. $36 रन्स ऑन अ बोर्ड. स्विच हिटचा प्रयत्न, इथे देखील संधी आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला विजय पस्टे होते, बॉल पर्यंत पोहोचले नाहीत. पहिलाच बॉल इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 37 रन्स ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर आहे, संदीपचा फटका मिस टायमिंग आहे, परंतु नोमास लँड मध्ये जाऊन पडला. दूरवरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल. एकच धाव तिथे मिळते. हर्षल वाळिंबेचे कमबॅक करणारं षटक आहे सध्या. 6 स्टार अल्लानी संघाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर चांगलं बॉलिंग अटॅक आहे 6 स्टार अल्लानी संघाकडे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरूर जास्त रन्स आल्या. यंगस्टर आहे हर्षल. धावसंख्या 38 रन्स. स्कोर बोर्डवर पहिला दिवस, अंतिम सामना. उदंड प्रतिसाद आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांचा लाभला या संपूर्ण स्पर्धेला. उद्या देखील याच पोलमधील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जो पोल आपण आज पाहिला, उद्या देखील खूप चांगले सामने नंतर आपल्याला पाहायला, म्हणजे सुपर संडे आहे उद्या. मात्र प्रेक्षकांची गर्दी अजून मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल, कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे. SPL चे नियोजन आहे, शिंद्रून प्रीमियर लीग 2025. स्विच हिट, फटका चांगला सजवला होता, परंतु सरळ बॉल हातामध्ये जाऊन विसरला. तो क्षेत्ररक्षकाच्या फेकी झाली. अपील करतात रनआउटची, परंतु नॉटआउटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून रिप्लाय पाहू शकता आपण. परफेक्ट मिडल झालेला, परंतु बॅकवर्ड पॉइंटच्या हातामध्ये गेला. त्यानंतर डायरेक्ट हिट, रनआउटची ही अपील होती, परंतु सेफरित्या क्रीजमध्ये पोहोचला होता फलंदाज. धावसंख्या 39. 2.5 चा खेळ सध्या आपण पाहताय. 2.5 चा खेळ कंप्लीट झाला. हर्षल वाळिंबेचा इकॉनॉमिकल आणि मॅच मध्ये कमबॅक करून आणणारं षटक आहे. शफल नॉनसाइडला खेळायचा होता. डॉट बॉल आलाय. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या 39 वर 2 अशी स्थिती सध्या लेनार्ड 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि 16 मिनिटं झाली आहेत. 6 स्टार अल्लानी संघ तुम्हाला 3 ओव्हरसाठी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा आपण. आणि सेकंड इनिंग मध्ये बॅड लाईटचा इम्पॅक्टचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. धावसंख्या 3 ओव्हर नंतर 39. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सलाम शेख मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजीसाठी. क्रमांक 4 चं षटक. सलाम येतात गोलंदाजीसाठी. जास्त वेग होऊ नका, ही विनंती असेल. पहिलाच बॉल, गतीमध्ये परिवर्तन, बीट केल्या फलंदाजाला. यष्टनच्या मागे जयेश खापरे यांचं प्रतिम यष्टीरक्षण आणि स्टंपिंगच्या माध्यमातून विकेट इथे पाहायला मिळते. फलंदाज बाद. आतमध्ये धावसंख्या बॅट कट आहे, एज असं सांगतात, दर्शवतात अंपायर्स. स्टंपिंगच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी जरूर विकेट होती, परंतु बॅट कट आहे. आणि इथे विकेट मिळते सलाम शेखला. महेश आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 39 धावा स्कोर बोर्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुद्धा सलाम शेख हाताळतो. पहिला बॉल लास्ट मोमेंटला फिंगर मोड केला आणि आपण पाहताय स्लोवर 1 चेंडू होता सलामचा, ओळखू शकले नाहीत फलंदाज. पुन्हा एकदा तोच प्रयत्न.
इथे खरा बॉल आहे आणि त्यावर प्रहार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नो बॉल आहे. बीमर वेस्ट आहे आणि त्यावर 6. 9+6 7 धावा, 7 रन्स एक्स्ट्रा. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्डवर 46 आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल असेल. हाफ ट्रॅकर होता, भरपूर दूरवरनं ऑन साईडला हा लपेटून मारलेला फटका होता. एकच धाव स्वतःवर निराश आहे. कव्हरला जरा फटका चांगल्या रीतीने खेळू शकला असता. बॉलच्या मेरिटवर खेळणं तितका आवश्यक असतं. क्रिकेटमध्ये सातत्यानं नक्की नेहमी सूचित केलं जातं समालोचकाच्या माध्यमातून. 47 धावा स्कोरबोर्डवर, 47 रन्स ऑन बोर्ड. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक दर्शनीय फटका. संदीपच्या बॅटमधनं षटकार. tenniscricket.in. इट्स नॉट अ नेम, इट्स अ ब्रँड. लाईव्ह क्षेत्रामधलं एक मोठं दिग्गज चॅनेल म्हणजे tenniscricket.in आहे. अपील केली, भरपूर लाऊड. रनआउटची संधी आहे आणि ते फलंदाज महेशला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज बाद. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. स्विच इट खेळायचा होता परंतु बॉलच्या लाईन पासून वेगळे झाले. मिस हिट होता. डॉट बॉल आला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 53 वर 4. खोदून काढला फटका. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. अजून एक दिमागदार षटकार. आकडा जाऊन पोहोचल्या. 59 रन्स ऑन बोर्ड. काय फटका होता. फलंदाज संदीपच्या पॅटमधनं, चंदनच्या पॅटमधनं गदी ब्लॉक होलचा बॉल होता. त्याला हेलिकॉप्टर ऑर्थोडॉक्स लांगॉनला षटकार आला. हर्षद वाळिंबे ज्याने मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. इकॉनॉमिकल तो ठरला होता आणि पुन्हा एकदा त्याला पाचारण केलंय. 22 धावा संख्या वैयक्तिक त्याने केल्यात 9 बॉलमध्ये. फलंदाज संदीप सध्या मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फटका. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न. फेकी आली डीप मधनं परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतो. धावसंख्या 61. चांगल्या टोटलच्या दिशेनं अग्रेसर सध्या आपण पाहताय लेनार्ड 11 संघ. ₹61 रन्स
ओहो हो, चांगला बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. हर्षल वाळिंबेकडे व्हेरिएशन आहेत, वैविध्यपूर्ण षटक हाताळण्याची किमया हा गोलंदाज नेहमीच यशस्वीपणे पार पाडत असतो. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 3 दिला, या ओव्हरमध्ये देखील कमबॅक करणारा षटक तो सध्या हाताळतोय. डॉट बॉल आला, टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला, पूर्णपणे बीट झाला फलंदाज संदीप. फुल लेनचा बॉल आहे, पुन्हा खोदून काढलाय, सन्मान देण्यास भाग पडलाय. चांगला कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये हर्षल वाळिंबे. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आहे. हा मिस टायमिंग आहे, फटका स्वतः गोलंदाज झेलच्या खाली. हर्षल वाळिंबे करणार नाहीये चुकी, जबरदस्त झेल पकडलाय आणि अजून एक धक्का दिलाय लेनार्ड 11 संघाला. फलंदाज संदीप बॅक टू द डग आउट. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये अर्धा संघ सध्या तंबू शास्त्राला आपण पाहतोय. हर्षल वाळिंबे दुसरं षटक हातातो, आतापर्यंत 5 धावा त्याने दिल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. समोर फटका मिड ऑफ वरनं मागे जातोय. विजय पष्टे त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. पॅकअप आल्या समीर शेखचं आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा या ठिकाणी पूर्ण करत असताना धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावफलकावर धावा 63, 63 रन्स ऑन बोर्ड. एक चांगली टोटल, अजून एक ओव्हरचा के बाकी आहे. 70-75 रन्स ओव्हरमध्ये एक चांगली टोटल मांडली जाते. लेनार्ड 11 संघाकडे गोलंदाजी ही चांगल्या दर्जाची आहे. हाफ ट्रॅकर चुकीची लाईन, बॉल लावून साईडला पाठवलाय डीपमध्ये. प्रचंड चांगले प्रयत्न नितीन निमसेचे राहिले, डायरेक्ट हिट केलाय. आउटफील्ड मध्ये बॉल गेलाय, 2 धावा कंप्लीट आहेत. जबरदस्त एफर्ट रिप्लाच्या माध्यमातून जरूर आपण नक्कीच त्या ठिकाणी पाहू. नितीन निमसे होता आउटफील्ड मध्ये, कशा पद्धतीनं पाहू शकाल. हाफ ट्रॅकर होता, समोर खेचला लॉंग ऑनला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता नितीन निमसे आणि काय जबरदस्त एफर्ट त्याने लावलाय. लास्ट मोमेंटला बॉलला आतमध्ये पाठवलं आणि तब्बल 4 धावा. पहा, ही कॅमेरा वर्क आहे, ही टेक्निकल स्ट्रॉंगनेस आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .in लाईव्हच्या क्षेत्रातलं एक मोठं नाव. सीधे बात नो बकवास, अगदी क्लिअर टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 65. सलामवर पुनश्च एकदा या ठिकाणी आपण पाहताय जबाबदारी दिली. मागच्या ओव्हरमध्ये 20 आल्या होत्या सलामच्या आणि एक वेगळा डाव, वेगळी स्ट्रॅटेजी सध्या कॅप्टनची आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉसेस समोर खेळलेत, निमसे आहेत. नितीन डीप मध्ये होणार नाही चुकी. आउटफील्डचा एक जबरदस्त खेळाडू, त्याच्या हातामध्ये चंदनला माघारी परतावं लागेल. सलामला मिळतं यश. फलंदाज बाद. आकाश न्यू बॅटर कमी द क्रीज, नंबर 8 वर फलंदाजीसाठी. 12.58 ची सरासरी सध्या प्रतिषटकामागे राखली आहे. हॉर्न साइडला मोठा प्रहार, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. षटकार. डीजे संध्याकाळच्या सत्रामध्ये पुढे ससर मारण्याचा प्रयत्न.
चांगला बॉल बीट झालेत. षटकाराचा प्रत्युत्तर देत असताना वेगवान चेंडू हाताळला सलाम शेखनं. थोडासा महागडा स्पेल राहिला सलामचा. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर 26 रन्स त्याने खर्च केला. एक विकेट जरूर प्राप्त केली आहे, पण 26 धावा त्यानं 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये दिल्यात. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. अनादर डॉट बॉल. धावसंख्या 71. एक मोठी टोटल जरूर उभारली आहे. सेकंड इनिंगमध्ये थोडासा इम्पॅक्ट होईल. बॅड लाईटचा ड्यू फॅक्टर आता वाढेल, कारण या सीझनमध्ये लवकर अंधार होतो. त्यासोबतच आपण पाहिलं तर आता वातावरणामध्ये थोडासा दमटपणा आल्या कारणाने बॉल तितका वेगाने ट्रॅव्हल होणार नाही. अशा कंडिशनमध्ये 6 स्टार अल्लानीसाठी ही चेस सोपी नसणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. ऑन द स्टंप फेकी. वॉट अ थ्रो. जबरदस्त थ्रो डीप मधनं, आणि ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. फुल टॉस आहे ऑन साइडला. मोठा प्रहार. 78 धावा आणि 79 धावा संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलंय. एक मोठं टार्गेट 6 स्टार अल्लानी संघासमोर बॅटिंग करत असताना लेनार्ड 11 संघाने.
मनापासून आभार. पहा मित्रांनो, उद्याचा दिवस सुद्धा बरोबर 8:30 वाजता पहिला सामना असेल साई स्टार अल्याणी आणि त्यांच्या विरोधात विरा स्पोर्ट्स आई गावदेवी नडगाव. 8:30 वाजता बरोबर सामना असेल, चालू होईल. 8:15 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. मॅचला होते सुरुवात. मोठं टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी चालू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल बॅटची एज, विकेटच्या मागे झेलची संधी, सुंदर झेल आणि पहिल्याच बॉलवरती भाई ठरलाय फेल. उपयुक्त खेळी ज्यानं साकारली होती तो सलामीवीर फलंदाज भाई मैदानाच्या बाहेर जातोय. सुरुवातीलाच लागलेला हा पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या टीम साई स्टार अल्याणी या टीमला. 79 धावांचा पाठलाग इथं चालू झालाय. संध्याकाळचं सत्र जगदीश तारमळे सरांनी सांगितलं होतं की संध्याकाळच्या सत्रामध्ये चेस करणं थोडंसं अवघड होऊ शकतं. या अनुषंगानं आपण पाहाल तर इथं पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक आपण पाहताय. मेन इन पिंक राजस्थान रॉयल्स या टीमची आठवण तुम्हाला लगेचच येईल. मैदानावरती जयेश खापरे आलाय, अल्याणीचा बाहुबली. पहिल्याच बॉलवरती दे धमाका, इरादा पक्का, दिलाय धक्का, षटकार. विकेट लगेचच येतोय षटकार. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. लगेचच उत्तर, झेलची सुवर्ण संधी. मैदानावरती टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा देत असताना मोठी विकेट अर्जित केली जाते. जयेश खापरे बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर षटकार, लगेचच विकेट. 3 चेंडूंचा अनालिसिस आपण पाहताय. करण गोलंदाजी मार्कवरती, षटक क्रमांक 1 ची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर आणि अक्षरशः मैदानावरती आग लावतोय. 6 या आकड्यावरती लागलेला हा दुसरा धक्का. बॅट्समन जयेश खापरे बाद. न्यू बॅटर हार्ड हिटर विजय पस्टे मैदानात आलाय. धोक्याची घंटा, बॅटची एज, बाल बाल बच गे, लक फॅक्टर ऑन, नशिबाचा चौकार. फिरवली आहे. फॉलो करण्याचा प्रयत्न होता, चेंडूपर्यंत जाऊन मारण्याचा प्रयत्न, रीच पर्यंत चेंडू नक्कीच नव्हता. आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर निर्धाव स्वरूपात हा चेंडू संपन्न झालाय. करण गोलंदाजी करतोय आणि संघासाठी उपयुक्त गोलंदाजी त्याची राहिली आहे. 2 विकेट त्याला मिळाल्यात. दुसऱ्या बाजूने अल्याणी टीमसाठी 2 मोठे फटके आलेत. 1 चौकार 1 षटकार. आणि इथं पहा रिस्क घ्यायला पाहतायत. रिस्क आहे तो इश्क आहे. मैदानावरती सिंगल धावेसाठी प्रयत्न जरूर केले, वेळी स्वतःला सावरलं आणि त्यानंतर आपण पाहताय तर पुन्हा एकदा पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतायत. निर्धाव आलाय. षटक क्रमांक पहिलं संपले, धावफलकावर आहे 2 गडी बाद 10. विशालजी भोईर आणि जनकजी विषय ही एवन जोडी कुठं असेल तर आपण त्वरित, ओके, विशाल भोईर कुठं असतील तर आपण संपर्क साधा. विशालजी भोईर आपण कुठं असाल तर राम पाटोळे सरांशी आपण संपर्क साधा.
ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. संदीप गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेटनं टाकलेला बॉल. नितीन ज्युनियर मैदानावरती निश्चितच आक्रमण करण्यासाठी माहीर खेळाडू. फटका चांगला आहे. चौकार. चार धावांच्या मदतीने धावफलकावरती 14. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू झालाय. संदीप गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्याच बॉलवरती आलेला हा चौकार. स्वागत झालंय. इथे पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे झेलसाठी धावतायत. प्रयत्न केले मात्र निश्चित आपण पाहाल शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर राहिली मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. या अनुषंगानं 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. धावफलक पुढे सरकेल ते 16 वरती. 16 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. साई स्टार अल्यानी संघाला बनवायचे आहेत 79 धावा आणि या 79 धावांचा पाठलाग इथं चालू झालाय. नितीन ज्युनियर ज्यानं आज सकाळच्या सत्रामध्ये एक अर्धशतक झळकावलंय. या मॅच मध्ये सुद्धा गरज आहे आणि निश्चित फटकेबाजी चांगली करतोय. इथे स्लॉक स्वीपचा अंदाज. 2 धावा पूर्ण करतायत. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 18 वरती. 18. 79 पर्यंत पोहोचायचंय. मोठं टार्गेट, मोठा पाठलाग. मैदानावरती कशा पद्धतीने इथं सामना केला जाईल. 79 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर कशा पद्धतीने इथून वाटचाल केली जाईल. नितीन ज्युनियरच्या निश्चित बॅटिंगवरती भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड असतील. दुसऱ्या बाजूने विजय पष्टे या जोडीवरती भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड. इथे पहा स्टेट ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग केली. चेंडूला पकडलं, फेकलं. इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकेल ते 19 वरती. 19 ऑन द बोर्ड. लेनार्ड 11 आणि साई स्टार अल्यानी. 2 संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. बॅटिंग चांगली केली. विजय पष्टे मैदानावरती आपण पाहताय तर थोडासा संघर्ष जरूर करतोय. जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ख्यातनाम खेळाडू आहे. अल्यानी गावचा सुपरस्टार प्लेयर आहे. अलीकडे निश्चितच आपण पाहाल तर नोकरी धंद्यामधनं फार कमी वेळ मैदानावरती मिळतो. या अनुषंगानं आज जरूर वेळ काढलाय. शनिवार रविवार सुट्टीचा दिवस आणि हा सुट्टीचा दिवस क्रिकेट सोबत एन्जॉय करणं ही एक अभूतपूर्व पर्वणी असते आणि ही पर्वणी या ठिकाणी आनंद लुटत असताना सर्व प्रेक्षक राजासाठी सुवर्ण संधी. आज शनिवारचा दिवस. SPL ला सुरुवात झाली 8व्या पर्वाला. सकाळच्या सत्रापासून एकाहून एक चांगल्या दर्जाच्या मॅचेस आपल्याला एन्जॉय करायला मिळाल्या. चांगल्या पद्धतीचे सामने खेळवले जात आहेत. सकाळपासून चौफेर मनोरंजन सर्व प्रेक्षक राजाचं इथं पाहायला मिळतं. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत 20 धावा. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. रिक्वायर्ड 124 बॉल आणि 59 धावांची आवश्यकता. करंट 10.0. 20 धावा जोडल्यात. स्ट्राईक वरती विजय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल. दे धमाका. इरादा पक्का. दिलाय धक्का. विजय पष्टेचा वार. चेंडू सीमा पार. षटकार. फटका. षटकार येतोय. करंच्या विरोधात ठोकलेला हा सदाबहार फटका. विजय पष्टे ज्यासाठी ओळखला जातो. लांबलचक लांब पल्ल्याची षटकार ठोकण्यासाठी माहीर असणारा खेळाडू. शहापूर तालुक्याचा जल्लाद विजय पष्टे मैदानावरती समोर खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर पाठला करतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा. चेंडूला अडवण्यात सुयश. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं. संघासाठी 3 धावा इथं वाचवल्या. व्हेरी गुड फिल्डिंग.
पहिल्या बॉलवर 6, त्यानंतर इथे एकच सिंगल धाब्यावरती संतुष्ट राहावं लागेल. नितीनसाठी टाकलेला हा चेंडू लॉंग ऑन वरती फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंगसाठी नक्कीच ओळखली जाणारी टीम युवा यंगस्टर खेळाडूंना एकत्रित केलंय. जनक विषय आणि टीम मैदानावरती स्कोरबोर्ड वरती 28 21 बॉल 51 ची आवश्यकता. बॉलर करण इथे फिरून मारलाय आडव्या बॅटनं, फटका चांगलाय, प्रॉपर टायमिंग, जसा बॅट वरती आला गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आवश्यकता. विजय पष्टेचं मैदानात राहणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड वेगानं फ्लाय होतोय. इथे सुद्धा मिस टायमिंग. मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेनं चेंडूला पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव. चौकारानंतर सिंगल, स्ट्राइक रोटेट. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतो 33 वरती. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 33 धावा धावफलकावरती आहेत. नितीन ज्युनियर स्ट्राइक वरती 5 चेंडू 10 वरती बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूनं विजय 9 चेंडू 17 धावा. विजयच्या बॅटमधनं आल्यात. रनवे मध्ये अडथळा, प्रेशर आहे. जरूर धावा बनवल्या. 78 79चं टार्गेट आहे. 19 बॉल आणि 46 ची गरज इथून विजयासाठी. इथे ओव्हरपिच, फटका खेचलाय, चेंडू हवेत, होम डिलिव्हरी, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच. मोठी विकेट मिळाली आहे. अल्ल्याने टीमला लागलेला हा 440चा झटका. नितीन ज्युनियर आउट. तेहतीस वरती 3 गडी बाद. साई स्टार अल्ल्यानी संघाचा जर विचार केला तर इथून एक वेगळी गेम त्यांना खेळावी लागेल. 18 बॉल आणि 46 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. शेवटचे 18 बॉल 46 धावांची गरज. सकाळच्या सत्रापासून डॉमिनेटिंग परफॉर्मन्स अल्ल्यानी टीमचा राहिलाय. या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहताय मजदर में फसी हुई कश्ती किनाऱ्यावरती आणावं लागेल. बुडती नौका इथून सावरायची आहे. 18 बॉल 46 ची गरज. युवा यंगस्टर शिकंजा कसलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तैनात केला जातोय. वैयक्तिक दुसरं षटक स्वप्नील येतोय, संदीप येतोय. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक, संदीपच्या खांद्यावर जिम्मेदारी. 18 बॉल 46 ची गरज. संदीपचा पहिलाच बॉल, फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा कनेक्शन नाही. निर्धाव आलाय. एक डॉट बॉल इथं मॅच मध्ये नक्कीच कमबॅक करून देईल लेना टीमला. शिकंजा अजून कसला जाईल. प्रत्येक बॉल वरती नवीन कहाणी. विजय पष्टे टप्प्यात आलाय. परफेक्ट कार्यक्रम केलाय. बिग हिट, माइटी ब्लो, जल्लादचा वार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. त्यानंतर स्वतःवरती आत्मविश्वास विजयचा तुम्हाला पाहायला मिळतोय. एक डॉट होऊन नक्कीच काही फरक पडणार नाही हे सांगितलं त्यानं. षटकार ठोकलाय. इथे पहा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, लगेचच कमबॅक. सातत्यानं कौतुक केलं जाईल संदीपचं, करणचं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. यंगस्टर युवा गोलंदाज आहेत. समोरून विजय पष्टे सारखा आक्रमक फलंदाज, त्याच्या विरोधात सुद्धा सुंदर गोलंदाजी. इथे पहा समोर लॉंग ऑफला फिल्डर आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण, पकडून फेकतायत.
सिंगल एकच धाव इथे मिळेल. एक धावेची मदत आली आहे धावफलकावरती 40. चौथ्या षटकात आपण आहोत. 14 बॉल आणि 39 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. सलाम शेख स्ट्राईक वरती. संदीप राईट अमोर द विकेट. इथे पहा चेंडू हवेत फसलेला फटका झेलसाठी धावलाय आणि झेल टिपलाय. जल्लोष मैदानावरती चालू झालाय. लागली मोठी विकेट हाताला. फलंदाज माघारी पाठवला जातोय. सलाम शेख बाद. वेळ लागत नाही मित्रांनो. इट्स टाइम चेंज द टाइम. सलाम शेख मैदानाच्या बाहेर जातोय. समीर शेख मैदानात येतोय. मोठा भाऊ बाय आतमध्ये, छोटा भाऊ बाहेर. कशा पद्धतीने इथून आल्याने संघाचा डाव सावरला जाईल. विजय पष्टे 24 धावांवरती खेळतोय. दुसऱ्या बाजूने समीरला साथ द्यावी लागेल. 13 चेंडू 39 ची आवश्यकता. सामना फसलाय आल्याने टीमसाठी. संदीपची चांगली गोलंदाजी. इथं सुद्धा चांगला चेंडू आतमध्ये आणलाय. फिरून मारण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचं कनेक्शन नाही. निर्धाव येतोय. डॉट बॉल. षटक क्रमांक 4 इथं संपलंय. 4 षटकांची सांगता. 10.00 ची सरासरी. धावफलकावरती आहेत 4 गडी बाद. 40 धावा साई स्टार आल्याने. चाळीस धावा 40 आणि 12 बॉल 39 ची आवश्यकता. बारा बॉल आणि 39 धावांची आवश्यकता. चांगल्या पद्धतीने मैदानावरती मॅच पकडली आहे. चांगल्या पद्धतीने मॅच कंट्रोल केली आहे. 12 बॉल 39 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. कशा पद्धतीनं अल्ल्याने संघासाठी इथून कमबॅक केलं जाईल. जबरदस्त रणनीती. यंगस्टर खेळाडूंना एकत्रित करून एक चांगली टीम मैदानावरती प्रदर्शित होतीये. कॅप्टन महेश गोलंदाजी मार्कवरती. जनक विषयान टीम मैदानावरती. निश्चित साई स्टार अल्ल्यानी सारख्या मातब्बर संघाला इथून पकडून ठेवलंय. 12 बॉल 39. विजय पस्ते मैदानात. अल्ल्यानीचा ढाण्या वाघ फोडली डारकाळी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. स्वप्न नाही, रात्र बदलते. नशीब बदलो ना बदलो मित्रांनो, वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलायला सुरुवात केली. 11 बॉल 33 धावांची गरज. विजय पष्टे मैदानात खेळतोय. 14 बॉल 30 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. कॅप्टन मैदानावरती आलाय आणि त्याचं स्वागत षटकारानं केलंय. गुड शॉट. विजय पष्टे स्ट्राईक वरती तयार. इथे सुद्धा बॅट फिरवली आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेनं. सीमारेषेच्या जवळ. फिल्डर त्या ठिकाणी जाऊन थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पकडले, फेकले. थ्रो थोडासा खराब आलाय. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय आणि विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागेल समीर शेख तंबूच्या आश्रयाला. ते 40 धावा. 10 चेंडू आणि 32 धावा इथं पार करायच्या आहेत. मैदानावरती धावा पार केल्या जातील का? विजय पष्टे मैदानावरती झुंजतोय, लढतोय. संघर्ष योद्ध्याची भूमिका तो पार पाडतोय. 10 बॉल 32 धावांचं लक्ष पार करायचंय. गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती महेश आलाय. पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर इथे रनआउटची विकेट आली आहे. सलाम शेख मात्र आल्या पावली परतलाय. इथे फिरून मारलाय. वाट पाहिली. वेट अँड वॉच. फटका चांगलाय. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार.
समजले का तुले? विजय म्हणतात मले. जबरदस्त बॅटिंग. 9 चेंडू आणि 26 धावा, वैयक्तिक 16 चेंडू आणि 37 धावांवरती बॅटिंग करतोय. महेशला कमबॅक करावं लागेल. हा चेंडू चेक केला जाईल. पंचांचा नो बॉलचा इशारा. चुकीच्या पद्धतीनं कदाचित हातातनं चेंडू स्किड झालाय आणि विकेटच्या मागे मात्र चांगलं बॅकअप आलं. चेंडूला अडवलं. नो बॉलचा कॉल. एक धाव येईल. धावफलकावरती इथं जोडली जाईल. स्कोरबोर्ड वेगानं चाललंय पुढे. 54 धावा धावफलकावरती आहेत. 54. 9 बॉल आणि 25 धावा इथं लक्ष पाहायला मिळतं. एखाद दुसरा अजून मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा आल्याने संघासाठी मोमेंटम शिफ्ट होईल. विजय पष्टे मैदानात खेळतोय. वन मॅन आर्मी ही भूमिका पार पाडतोय. फ्रीडचा हा चेंडू. फ्रीडचा बॉल. फटका चांगला खेळलाय. 2 फिल्डरची दरी भेदली आहे. अप्रतिम फटका. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. विजय पष्टे ऑन फायर. चौकार. मात्र मैदानावरती विजय आणि लेनार्ड यांच्या मध्ये जर कोण काटा उभा असेल तर तो विजय आहे. इथे अपील केली आहे. बोट आकाशाकडे. 4 दिवस सासूचे आणि त्यानंतर 4 दिवस सुनेचे. मोठी विकेट. विजय पष्टे मैदानाच्या बाहेर. पष्टे मैदानाच्या बाहेर जातोय. 41 धावांची तुफान इनिंग मैदानात साकारली. वन साइड हिरो म्हणून कामगिरी पार पडत होता. 7 बॉल 21 ची आवश्यकता. आता मात्र सामना कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण होऊन बसलंय. जोपर्यंत विजय मध्ये उभा होता तोपर्यंत लेनार्ड आणि विजय यांच्या मध्ये काटा विजयचाच होता आणि हा काटा बाहेर काढलाय. मोठी विकेट मिळाली आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा मोठं कमबॅक. महेश स्वतः कॅप्टन. कप्तान चला सीना तान. विकेट मिळवली आहे विजय पष्टेची. नवीन बॅट्समन रोहन खाडे स्ट्राईक वरती. मोठ्या फटक्याची गरज. बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही. अपील करतायत. लाऊड अपील. पंचांकडे दाद मागतायत आणि इथे आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावलेली आहे. चेक केलं जाईल. रनआउट साठी थर्ड अंपायर डिसिजन. बॅट्समन रनआउट. फलंदाज बाद. आजच्या दिवसातला हा सर्वात मोठा उलटफेर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. सहा चेंडू शिल्लक आणि इथून 21 धावांचं लक्ष्य पार करायचंय. महेशनं जबरदस्त गोलंदाजी केली. विजय पष्टे सारखा फलंदाज आक्रमक भूमिकेमध्ये तिथं बॅटिंग करत होता. त्याच्यावरती हल्ला बोल केला. एक षटकार विजय 2 षटकार 1 चौकार विजयनं जरूर मारला. मात्र एकच विकेट अशी महत्वाची घेतली की निश्चित तिथून संघाला मोठं कमबॅक करून दिलंय. कॅप्टन महेशनं एकही मारा लेकिन सॉलिड मारा. 6 बॉल आणि इथून 21 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप करा. घाई करा. 6 बॉल 21 धावा. सामना आता पहा
जवळजवळ लेनार्ड संघाने आपल्या खिशामध्ये टाकलाय. एका बाजूला झुकलेली मॅच. टेल एंडर्स बॅटिंग साठी येत आहेत. एका पाठोपाठ एक विकेट गेल्या आणि निश्चित आपल्याला पाहायला मिळते टीम हल्ल्याने अडचणीत आली. 6 बॉल आणि 21 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. गोलंदाजी मार्क वरती चंदन आलाय. चंदनला मात्र इथून एक चांगलं षटक टाकून सुगंध पसरवावा लागेल. टीमसाठी उपयुक्त षटक फेकायचं. इथे पहा फटका खेचलाय. अलॉंग द कार्पेट येतोय सीमारेषेच्या दिशेनं. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि बॅकअप आलं. बॅकअप अगदी वेळेवरती आलं आणि निश्चित आपण पाहताय तिथे बॅकअप नसतं तर चेंडू डायरेक्ट गेला असता सीमारेषेच्या बाहेर. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड हालेल. 5 बॉल 19 ची आवश्यकता. 2 मोठे फटके आले तर पुन्हा मॅच टर्न होऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चितता भरलेली आहे. फटका पहा समोर खेळतोय. चांगली फिल्डिंग. आता मात्र बॉडी लँग्वेज भरपूर चांगली पॉझिटिव्ह. टाळ्यांचा कडकडाट एकमेकांना चीअर अप करत असताना यंगस्टर यंग ब्रिगेड टीम लेनार्ड मैदानावरती उलटफेर आजच्या दिवसातील दिवसभर डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देणाऱ्या अल्ल्याने टीमला बॅकफुट पंच देत आहेत. व्हेरी गुड बॉलिंग. अपील लाऊड अपील. कुछ भी आता पता नहीं डॉट. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक. उर्वरित 3 चेंडूंवरती इथून 18 धावांची आवश्यकता. इथे फुलटॉस समोर मारलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी पकडलाय. एकच धाव. 2 बॉल शिल्लक शेवटचे आणि 17 धावांची गरज. हल्ल्याने टीमवरती खतरा इथं उभा राहिलाय. 17 का खतरा. 2 बॉल 17. एखादा मोठा चमत्कार घडवावा लागेल. इथे हा फुलटो चेंडू पुन्हा एकदा एकच सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. संध्याकाळचं सत्र गाजवलं ते लेनार्ड या टीमनं. 78 धावा बनवल्या. 79चं टार्गेट दिलं आणि साई स्टार हल्ल्यानी सारखी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप इथे थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळतीये. नांगी टाकण्याचं काम नक्कीच इथं केलं जातंय आणि मैदान संध्याकाळच्या सत्रामध्ये मारलंय टीम लेनार्डनं. आज की शाम टीम लेनार्ड के नाम. षटकार येतोय. शेवट गोड केलाय निलेशनं. निलेशची सवयच आहे निश्चितच शेवट गोड करण्याची. मात्र सामना जिंकलाय लेनार्ड टीमनं. वेल प्लेड बॉईज. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी डिक्लेअर करूयात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं 27 धावा टेनिस